नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण आलेले कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये. तर या ठिकाणी एक मुलगा आहे, कॉलेजमध्ये जातोय आणि तो पूर्ण याच्या गायींचं व्यवस्थापन बघतोय, पूर्ण नियोजन करतोय. याची व्हिडिओ याच्यानंतर तर येणारच आहे, तुम्ही यूट्यूबवरती पाहाल. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे का नक्की आपण मिल्किंग मशीन कोणती वापरली पाहिजे, किती गायींसाठी कोणत्या शेतकऱ्यांनी कोणती मिल्किंग मशीन परचेस करावी, किती खर्च येतो, मेंटेनन्स कसा आहे. आणि या शेतकऱ्याचा म्हणजे आता नवीनच आहे मुलगा हा या व्यवसायामध्ये, नवीन म्हणजे 2-1 वर्ष होऊन गेले वाटतं का पूर्ण करतात. पूर्ण आपण इन्फॉर्मेशन घेऊ ज्याच्यामध्ये त्यांचा अनुभव नक्की मिल्किंग विषयी मशीन विषयीचा कसा आहे पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, हे 5 गायी आहेत ज्यांचं संगोपन हे आपले युवा शेतकरी ते करतायत. तर सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा आणि आपला पत्ता सांगा. नमस्कार, माझं नाव राजशिला जागीर, राहणार सिद्धनळी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. तर तुम्ही व्यवसाय कधीपासून करता? ह्या 1-1.5 वर्ष झालं व्यवसाय करतोय. आणि त्याच्या अगोदर काय करत होते? मग अगोदर काय म्हशी होत्या 2-3, ते परवडा म्हणून विकून टाकली आणि गाई केल्या. पहिल्या पण म्हशी होत्या ना, तेव्हा मिल्किंग मशीन होती का मग आपल्याकडे? नव्हती तेव्हा आपल्याकडे मिल्किंग मशीन. मग मिल्किंग मशीन कधी घेतली? आता इकडं पाहतो, इकडे आणि बकेट इथे. मिल्किंग मशीन तुम्ही कधीपासून वापरताय? 4 महिने झालं वापरतोय. त्याच्या आधी काय करत होते? हातानेच काढत होते? हो, हातानेच काढतो. मग मिल्किंग मशीन घ्यायचं का ठरवलं? काय थोडा त्रास व्हायला लागला हाताने पिळायला, ते दूध गाई पाजाय, त्याच्यामुळे मशीन घेतले. आता कोणती मशीन घेतली तुम्ही? आम्ही पशुधन कंपनीचं 2 नंबरचं मशीन घेतले. मग हे कुठं मिळालं होतं आणि म्हणजे माहिती कुठं मिळाली आणि हीच का घेतली कंपनीचंच? ते मी इंस्टाग्रामवर बघितलं होतं, त्याच्यामुळे मला हे मशीन आवडलं पशुधन कंपनीचं. इंस्टाग्रामवर नंबर मिळाला, मग मी चर्चा केली फोनवर त्यांच्याबरोबर, घरातल्याबरोबर मी चर्चा केली, मशीन घ्यायचं असं ठरवलं. त्याच्यामुळे मी साहेबांनी फोन लावला, मग अशी माहिती घेतली, किती गाय आहेत ते विचारलं, त्यांनी सांगितल्या गाय आहेत. मग साहेब मला म्हणाल ते 1 नंबरचं मशीन घे. नाही म्हणलं, गाय वाढवणार आहे, त्याच्यामुळे 2 नंबरचं मशीन घेतलं आहे मी. 8 ते 12 गायींसाठी आहे हे. 8 ते 12 गायींसाठी. आणि जे 1 नंबरचं मॉडेल होतं ते 5 गायींसाठी होतं? 5 गायींसाठी. किंवा मशीनसाठी पण? मशीनसाठी बी. दुसऱ्या दिवशी आले, मग मशीन घेऊन ते घरपोच 21,000 रुपयाला मिळाले. मग हे मॉडेल 21,000 रुपयाला मिळालं तुम्हाला? मिळाले. त्यानंतर मी पाईपलाईनचा खर्च स्वतः केला आहे. जोडून बिरून धारा त्यांनी काढून शिकवलं आम्हाला, धुवायचे कसे, स्वच्छता. बरं, म्हणजे आता ही पाईपलाईन केली आहे इकडं आणि याची मोटर हे रूममध्ये आता ती दाखवू आपण व्हिडिओमध्ये. आणि ही पाईपलाईनचा खर्च तुम्ही केला. मिल्किंग मशीनचं हे 2 नंबरचं मॉडेल तुम्हाला 21,000 रुपयाला मिळालं? हां, 21,000. आता हे किती बकेट मॉडेल आहे हे तुम्ही घेतलेलं 2 नंबरचं? 2 नंबरचं सिंगल एक. हे सिंगल बकेट मॉडेल आहे. आणि याच्यावरती 10च्या वरती जर घ्यायचं असेल? 10च्या वरती तर मग पुढलं पंप त्याचा मोठा 1 HP मोटर येते, मोठ्या मशीन येते ते 10 ते 15 जनावरांच्यासाठी. बरं, तर ज्यावेळेस तुम्ही मशीन घेतली त्यावेळेस गायींना लावायला काही त्रास झाला का? हो, त्रास झाला 1 दिवस. 1 दिवस जे सवय नसल्यामुळे 1 दिवस त्रास झाला. मग त्यानंतर काय रुटीनवर लागली, थोडं दूध बी वाढले, त्यांचा त्रास कमी झाला. आणि तुमचे कष्ट वाचले असतील ना? हो, कष्ट वाचले. पहिला किती वेळ लागायचा दूध काढायला? पहिला लागायचा एका गाईला वेळ अर्धा 15 मिनिटं. 15 मिनिटं लागायचं. आता सगळ्या गायांचं दूध किती वेळात निघतंय? आता सगळ्या गायांचं निघतंय की 20 मिनिटं. 20 मिनिटं म्हणजे सगळ्या गायांचं निघून जातं? 5 गायांचं निघतंय. बदल काय जाणवलं का ज्यावेळेस मिल्किंग मशीन आपण अंमलात आणली त्यानंतर? गाई जरा स्ट्रेस फ्री झाल्या असतील? हो, जरा पहिल्या दिवशी मशीन जोडल्यामुळं दूध तेन कमी निघलं. पहिल्या दिवशी आता सवय नसल्यामुळं तिथून पुढे काय सवय झाल्या, मग शांत उभा राहिले. मिल्किंग मशीनचा काय त्रास आहे का वेगळा? काय बाकीचा त्रास नाही, काहीच नाही. नाही. आणि पूर्ण दूध निघतंय का मिल्किंग मशीन? निघतंय पूर्ण. शेवटी थोडंफार राहत असेल तेवढं हाताने काढायला लागत असेल? हो, लय राहत नाही, उगाच चमचा थोडंसं. हा, चमच्याभर फक्त. पण तेवढं हाताने काढावं लागतं? हो, हाताने. मशीनसाठी वापरलंय का आपण इथं? हो, वापरले. मशीनसाठी रिझल्ट कसा आहे? कारण मी बाकीच्या फार्मवरती गेलो ना, तिथं म्हणतात मशीनसाठी मिल्किंग मशीन चालतच नाही डायरेक्ट. हां. तर तुमचा अनुभव कसा आहे मशीनचा? आहे, मशीनचा बी अनुभव आहे चांगला. हे लावून देतात व्यवस्थित. पण सुरुवातीला जरा अवघडच जात असेल ना? सुरुवातीला अवघड, जरा लावू देण्यात झाली ते सुरुवातीला. पण एकदा थोडे दिवस निघून गेले का मग आरामात लावून देतात? आरामात लावू दिले. तर मेंटेनन्स काय पडतो मशीनला? मशीनचा मेंटेनन्स काय नाही, फक्त महिन्यातून ऑइल टाकतो. फक्त ऑइल बदलायला लागते? हां, ऑइल बदलायला लागते. तर तुम्ही आता पशुधन मिल्किंग मशीन घेतलेली ही, तर ह्या कंपनीचा अनुभव कसा आला तुम्हाला आत्तापर्यंतचा, सर्व्हिसचा आणि याची प्रोडक्टची क्वालिटी?
ह्याचा सर्व्हिसचा अनुभव घरपोच येऊन जोडून गेले. आम्हाला काय कुठे जायची गरज लागली नाही, जोडून बिडून गेले. दुसरी गोष्ट हे त्याने आम्हाला 5 ते 7 गायींच्या 1 तास काढतो मी धारा. आधी दोघं लागत 1 तास काढतो मिल्किंग मशीन चालू केल्यापासून. सर्व्हिससाठी आम्ही एकदा फोन केला होता किरकोळ करण्यासाठी, तरी बी ती आली. त्या मशीनची क्वालिटी एक नंबर चांगली आहे. आणि तो एकटाच काढतो पूर्ण दूध, हां, एक कोणाची मदतीची काय गरज नाही पडत गरज नाही पहिल्यासारखी. मशीन असल्यामुळे. आणि इतर शेतकऱ्यांनी पण मित्रांनो आपण मिल्किंग मशीन वापरलीच पाहिजे. आणि तुम्हाला स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट दिलेलाच आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारू शकता का बाकीच्या मॉडेलच्या किमती पण काय आहेत त्या. आणि 100% तुम्ही यांच्या सर्व्हिस वापरा, तुम्हाला चांगली क्वालिटीचं प्रोडक्ट हे देण्याची हमी देतात ही कंपनी पशुधन मिल्किंग मशीन. तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं की जे मिल्किंग मशीन आहे 5 गायांसाठी पर्यंत 1 नंबरचा मॉडेल, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त पंपची साईज कमी येते, सिंगल बकेटचं मशीन येते. आणि जे 8 ते 10 गायांचं असतं ना, आता यांना गाया वाढवायच्या, आता हे 5 गाय आहेत, 5 गायांवरतून 8 ते 10 गाया करणार आहेत, त्यामुळे यांनी 2 नंबरचं मॉडेल मिळालं. आणि मी जे आतापर्यंत किमती पाहिली ना 21,000मध्ये आपल्या घरपोच येऊन तुम्हाला डेमो देतात ते, इतक्या कमी किमतीमध्ये देतात ते. आणि जी क्वालिटी प्रोडक्टची जी क्वालिटी पाहिली मी आत्ता ती मला 1 नंबर वाटली. तुम्ही एकदा कॉल करा आणि एक डेमो घ्या, तुम्ही त्यांना कॉल करा, विचारा का कशा प्रकारे काय किमती आहेत. मित्रांनो यांनी जे 2 नंबरचं मॉडेल घेतलं होतं ते 8 ते 10 गाई आणि मशीनसाठी पण चालतं. मी मिल्किंग मशीन पाहिल्या होत्या आणि बरेच जणांचे अनुभव पण पाहिले की मिल्किंग मशीन ह्या फक्त गायींसाठी चालतात, मशीनला चालत नाही. तर ह्या जी पशुधन कंपनी यांचं तर यांनी म्हणजे कामच 1 नंबर केलं आहे की मशीनसाठी पण 1 नंबरमध्ये चालते. आणि काय इथं कोल्हापूरमध्ये मी आता यांच्या शेतकऱ्याबरोबर बोलत होतो ना, तर कोल्हापूरमध्ये काय असे पूर्ण असे गोटे आहेत का मशीनचे जे पूर्ण मिल्किंग मशीनवरती चालते, म्हणजे ना बाह्याची गरज आहे ना काय. मिल्किंग मशीन जर मशीनला पण चालत असेल ना तर 1 नंबर गोष्ट आहे, कारण आपले कष्टाचं शेवटी वाचणारच आहे. त्यामुळं एकदा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुम्हाला, तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी नक्की करा, कारण की चांगल्या प्रकारचं क्वालिटीचं प्रोडक्ट मिळते आणि कमी किमतीत मिळते, त्यामुळे तर चांगलीच गोष्ट आहे. तर भेटूया अशाच एका चांगल्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.